हॅलो फ्रेंड्स. तर मागचे 2 व्हिडिओज तुम्ही जर वॉच केले असतील तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नवीन क्वेश्चन घेऊन आलोय. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स स्टडी केलो. त्यात एक होमवर्क तुम्हाला दिलेला आहे. लॉजिकल इक्विव्हॅलन्स हा सुद्धा तुम्हाला 3 मार्क्स मिळून देतो. त्याच्या अगोदर तुम्हाला मी कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापोजिटिव्ह शिकवलो, तेही 3 मार्क्स मिळून देतो. आणि हा जो क्वेश्चन तो हा सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आणि असतोच. प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये हा एक्झाम्पल असतोच आणि ते आहे तो एक्झामिन द स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन और कंटिंजन्सी. आता टॉटॉलॉजी म्हणजे काय पहिला समजून घ्या. टॉटॉलॉजी म्हणजे लास्ट कॉलम मध्ये तुमचा जो काही स्टेटमेंट पॅटर्न दिला असेल ते लास्ट कॉलम मध्ये टोटल टी आले, सगळे टी आले, सगळे टी 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 आले तर म्हणायचं टॉटॉलॉजी. जर कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय, सगळे एफ आले लास्ट कॉलम मध्ये तर त्याला म्हणायचं कॉन्ट्राडिक्शन. आणि मिक्स आले तर कंटिंजन्सी. इज इट प्रॉब्लेम? एनीथिंग प्रॉब्लेम? एनीवन प्रॉब्लेम? कुणाला आहे का प्रॉब्लेम? बघा बरं. इफ एनी प्रॉब्लेम देन आय विल टेल अगेन. लुक हियर, दॅट इज द टॉटॉलॉजी. म्हणजे सगळे टी 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 ऑल टी. Contradiction means all f and mix tf mix आले किंवा एखादा टी आला बाकी सगळे एफ आले, एखादा एफ आला बाकी सगळे टी आले, 2 टी आला बाकी सगळे एफ आले, असं काही मिक्स आलं तर म्हणायचं कंटिन्युअन्सी. इज इट क्लिअर? समजलं सर्वांना? आता लक्षात घ्या, आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करू. आता मगाच्या प्रमाणे स्टेटमेंट किती आहेत बघायचं. पी क्यू आर 3 स्टेटमेंट्स आहेत. स्टेटमेंट 3 आहे आणि सिम्बॉल्स 1 2 3 सिम्बॉल्स आहेत. म्हटलं की 6 कॉलम्स व्हायला पाहिजे. 1 2 3 4 5 6 एक्स्ट्रा झाला असू द्या. तो परत आपण कुठल्या तरी एक्झाम्पल, आता थोडे एक्झाम्पल्स मी मांडलेले आहेत, त्या एक्झाम्पल्सला मी यूज करणार आहे. ओके, तर आता हे बघा, पी क्यू आर 3 स्टेटमेंट्स. P कंजंक्शन Q, P कंजंक्शन R आणि ह्या सगळ्यांना इथं लिहितो मी. बघा इथं आधी काढून टाकतो, मोठा करतो कॉलम. हे बघा, P कंजंक्शन Q डिजंक्शन P कंजंक्शन R. समजा हे बसेना तुमच्या, त्याला ऑल म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? ऑल म्हटलं तरी चालतं. लक्षात घ्या, फक्त ऑल इथंच लिहावं लागेल आणि ट्रुथ टेबलच्या वेळेला. बघा लक्षात घ्या. आता लक्षात ठेवायचं, इथं PQR हे 3 स्टेटमेंट्स आहेत. म्हटलं की त्याच्या 8 ट्रुथ व्हॅल्यूज यायला पाहिजे. 8 ट्रुथ व्हॅल्यूज यायला पाहिजे. ट्रुथ व्हॅल्यूज किती यायला पाहिजे? 8 यायला पाहिजे. 3 स्टेटमेंट लक्षात घ्या. आपला फॉर्म्युलाच आहे 2n gives the statement pattern or truth values. What is that? What is the look here? 2n म्हणजे समजा एक स्टेटमेंट असेल तर तुमच्या 2n मीन्स फक्त 2च व्हॅल्यू असल्या पाहिजे तुमच्या t आणि f. समजा 2 स्टेटमेंट असतील तर 2 इक्वल टू 4 म्हणजे 4 म्हणजे 2t 2f 2t 2f असे 4 व्हॅल्यू असल्या पाहिजे. आणि 3 स्टेटमेंट असतील म्हणजे इथला वरचा जो नंबर इंडिकेट करतो, हा जो नंबर इंडिकेट करतो तो काय इंडिकेट करतो तर स्टेटमेंट नंबर मीन्स 2 चा क्यूब 8 स्टेटमेंट पॅटर्न असतो. 8 ट्रुथ व्हॅल्यूज असल्या पाहिजे. लक्षात घ्या. तर 2 चा हा 2n हा तुमचा फॉर्म्युला आहे. n मीन्स अ नंबर ऑफ स्टेटमेंट्स आणि त्याच्यावरून आपण त्या व्हॅल्यूज देत असतो. तर 8 येणार आहे तिथं बघा, म्हणजे 4 टाइम्स T आणि 4 टाइम्स F. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुमचं चुकतं तेव्हा काय करायचं. तेव्हा चुकतं समजा एखादा T च्या ऐवजी F करायला, तुम्ही काय करता सांगतो तुम्हाला, तुमची ती चूक दुरुस्त कशी करायची सांगतो. हे बघा व्यवस्थित कसं मांडायचं. आता हे 4 टाइम्स T 4 टाइम्स F, 2 टाइम्स T 2 टाइम्स F, 2 टाइम्स T 2 टाइम्स F and TF alternate. TF आता बघा इथे समजा मला F लिहायचं होतं तर तुम्ही काय करता बघा, हे बघा असं करता, असं करता. म्हणजे ती काय F समजत नाही ना, त्यामुळे सरळ काय करायचं, चुकलं ना तर इथे असं करायचं
एफ बाजूला लिहायचं ना, काट मारायची. लक्षात आलं का? तुम्ही तिथंच काय करताय, टी चा एफ आणि एफ चा टी करायचा प्रयत्न करताय. तसं काय करायचं, बाजूला जागा असते लिहायचं. हे बघा टी एफ टी एफ टी एफ टी एफ. समजलं? 8 असतील तर काय करायचं, 8 असतील तर 4 टाइम्स टी 4 टाइम्स एफ, 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ, 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ, 2 टाइम्स टी एफ टी एफ टी एफ टी एफ टी एफ असं मानलं जायचं. समजलं तुम्हाला? याच्यात तुम्हाला काय शंका आहे? आता हे झाल्यानंतर आपण काय बघायचं, आता कंजंक्शन. कंजंक्शन कंजंक्शन काय सांगते बघा. दोनदा टी असेल तर टी, बाकी सगळ्यांना एफ लिहायचं. लक्षात घ्या, दोनदा टी असेल तर टी लिहायचं, बाकी सगळ्यांना एफ लिहायचं. बघायचं आहे त्याच्यामध्ये कुणामध्ये आहे तर पी कंजंक्शन. यामध्ये फक्त काय आहे, दोनदा बघायचं. यामध्ये बघायचं टी टी टी, अदरवाइज एफ. टी टी बघायचं, टी टी बघायचं. टी टी इथं बघा, इथं टी टी आहे, इथं टी टी आहे, असं बघत जायचं, कुठंच नाही पुढे. म्हणून टी टी टी, बाकी सगळे एफ 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 एफ. लक्षात घ्या. तर टी टी दोनदा टी असेल तर बघायचं, दोनदा टी असेल तरच टी, अदरवाइज एफ. असं बघत जायचं. टी 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 टी, बाकी कुठे टी टी आहे का नाही, सगळ्यांनी एफ घेऊन टाकायचं. समजलं तुम्हाला? तर हे एफ अशा पद्धतीने झालं. आता पी कंजंक्शन आर, पी कंजंक्शन आर म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये तुम्हाला कंजंक्शन करायचं आहे. इथं सुद्धा तेच बघायचं, या दोघांमध्ये टी टी कुठे आहे बघायचं. इथे एक दिसतंय, इथे एक दिसतंय, इथे टी लिहून टाकू, इथे लिहून टाकू, आणि टी कुठे दिसतंय का बघायचं, तर कुठंच दिसत नाही, म्हणून त्याला आपण एफ लिहून टाकायचं. ओके. आता या दोघांच्या मध्ये तुम्हाला काय घ्यायचं, डिसजंक्शन. हे बघा, याच्यामध्ये काय घ्यायचं आहे, डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे डिसजंक्शनचा अर्थ हा, एफ 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 कुठे दिसतंय बघायचं, एफ एफ कुठे दिसतंय का बघा. दोघांच्या मध्ये एफ दिसलं पाहिजे, दोघांच्या मध्ये एफ दिसलं पाहिजे. इथं बघा, इथं एफ दिसतंय, इथं एफ दिसतंय, इथं एफ दिसतंय, इथे एफ दिसतंय, इथे एफ दिसतंय. दोघांच्या मध्ये इथं काही एफ दिसत नाही, म्हणून याला मी टी लिहून टाकलो, आणि मिक्स आहे व्हॅल्यू, म्हणून तो झाला कंटिन्जन्सी. Therefore लक्षात घ्या, स्टेटमेंट पॅटर्न ट्रुथ व्हॅल्यू कसं तिथं लिहायचं कसं बघा, ट्रुथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट पॅटर्न इज neither tautology nor contradiction. Therefore it is contingency. याला अर्धा मार्क तुम्हाला मिळेल बघा शेवटचं लिहायला. म्हणजे तो टॉटॉलॉजी पण नाही, कॉन्ट्रॅडिक्शन पण नाही, म्हणून तो आहे कंटिन्जन्सी. लक्षात आलं का? असं तुम्हाला स्टेटमेंट लिहावं लागेल खाली. म्हणजे हे मिक्स आहे, पूर्ण टी पण नाही, पूर्ण एफ पण नाही, मिक्स आहे, म्हणून कंटिन्जन्सी आहे. समजलं का बघा? तर हे तुमच्या अशा पद्धतीला 3 मार्क्स मार्क्सला विचारलं जातं. आता यात आपण हे दुसरं विचारात घेऊया. ओके, विचारात घेऊया दुसरं एक्झाम्पल बघा. ती मला इथं बोर्डवर लिहून घेतलेली आहेत एक्झाम्पल. ते एक्झाम्पल दुसरं घेतो बघा. तर काय आहे, P implies Q. काय बघा, P implies Q. हे मार्च 16 ला विचारले बघा. कंजंक्शन Q आणि पुढे implies P असं तुम्हाला दिलेलं आहे. आता इथं मला सांगा, इथं आपल्याकडे 2 स्टेटमेंट आहेत, P आणि Q, म्हणजे 8 कॉलम लागणार नाहीत. ओके, बघूयात आपण आपल्याला किती कॉलम काढायला लागतील. बघूया. तर स्टेटमेंट किती आहेत बघा, 2 स्टेटमेंट्स, सिम्बॉल्स 1 2 3 सिम्बॉल्स equal to 5 statements, 5 columns. Means P चा कॉलम 1,
Q column, P implies Q column, P implies Q conjunction Q column, and all means last सगळा म्हणजे P implies Q conjunction म्हणजे जागा आहे. तुमच्या जर जागा नसेल तर तुम्ही काय करू शकता तर त्याला all म्हणू शकता. ओके, तर मी हे लिहिलेलं आहे. P implies Q conjunction Q implies P. ओके, तर हे तुमचे कॉलम तयार झाले बघा. 1 2 3 4 5 आले का 5 कॉलम तुमचे. तर मग आता काही कॉलम आपण ड्रॉ करूया. वन 2 3 and 4. आता 4 म्हणजे लक्षात घ्या 2 स्क्वेअर म्हणजे 4 ट्रूथ व्हॅल्यूज म्हणजे लक्षात घ्या 2 स्टेटमेंट असतील तर 4 लिहायचं. P Q R आला की 8 ट्रूथ व्हॅल्यूज लिहायच्या लक्षात घ्या. मग इथं तुमचं जरा T T F F T F T F. आता implies काय सांगतो 1T 1F gives F. बघायचं कुठे आहे फर्स्ट T सेकंड F F अदरवाइज T. आता याचा तुमच्या Q शी तुम्हाला कंजंक्शन घ्यायचं आहे. या दोघांच्यातच बघायचं तर TT कुठे कंजंक्शन मीन्स लुक हियर कंजंक्शन मीन्स TT कुठे आहे तर TT आहे बघा. म्हणजे TTT अदरवाइज F. समजलं का बघा बाळांनो. आणि लास्ट आहे याचा P शी आपल्याला काय घ्यायचं इम्प्लाइज घ्यायचं. लक्षात घ्या याचा घ्यायचा आहे हा पहिला आहे फर्स्ट. हा तुम्हाला कॉलम विचार घ्यावा लागेल आणि तो इम्प्लाइज काय सांगतो फर्स्ट T देन Q. फर्स्ट T देन Q. मग फर्स्ट T इथं आहे इथं F आहे असं बघायचं. T F आहे का नाही T F आहे का नाही T F आहे का नाही T F आहे का नाही. मग TF असेल तरच F लिहिणार आहे. बाकी सगळ्यांना मी काय लिहिणार आहे म्हणजे लास्ट कॉलम टोटल T आला म्हणजे टोटल म्हणजे ऑल ट्रूथ व्हॅल्यूज आर T. therefore statement pattern is tautology. finish. इथं जर F आला असतं तर कॉन्ट्राडिक्शन, मिक्स आला असतं तर कंटिन्जन्सी. आणि कंटिन्जन्सीला कोणतं सेंटेन्स लिहायचं मी तुम्हाला सांगितलंच मगाशी. आलं का लक्षात. हे झाला तुमचा हा क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन थर्ड क्वेश्चन टॉटॉलॉजी कॉन्ट्राडिक्शन. काय करत बघा. क्वेश्चन असा आहे निगेशन P conjunction negation Q disjunction Q. आणि हा मार्च 15 ला विचारलेला क्वेश्चन आहे बघा. आणि हेच क्वेश्चन पुन्हा पुन्हा रिपीट होतात. बाकी काय नसते. लक्षात घ्या मॅथमॅटिक्स इज व्हेरी सिंपल. पाठांतर जास्त नाही काय नाही नुसतं थोडंसं लक्षात ठेवलं की तुमचं मार्क्स मिळून जातात. तर बघा मग कसं सॉल्व करायचं. तर स्टेटमेंट आहे 2 सिम्बॉल्स आहेत 1 2 3 4 5 म्हणजे कॉलम आले 7. मग कॉलम कसे बघा P Q निगेशन P निगेशन Q निगेशन P कंजंक्शन निगेशन Q निगेशन ऑफ
निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन क्यू म्हणजे त्याचं कंजंक्शन आणि हा ऑल म्हणजे शेवटचा कुठला हा सगळा ऑल म्हणतो 1 2 3 4 5 6 and 7 ओके तुमचे कॉलम तयार झाले ओके 1 2 3 and 4 ओके हे जरा टेबल तयार आता बघा 2t and 2f TF निगेशन मीन्स याच्या बरोबर अपोजिट F T निगेशन मीन्स याच्या अपोजिट F T या दोघांचं तुम्हाला कंजंक्शन करायचं कंजंक्शन मीन्स T दोन टिपले दिसतायत बघायचं या दोघांमध्ये तरी दिसतायत अदरवाइज F बघा लक्षात घ्या काय अवघड नाही याचंच निगेशन म्हणजे याचं निगेशन T F उलट करायचं तर उलट T असेल तर F लिहायचं F असेल तर T आणि ऑल म्हणजे काय तर याचं बघा ऑल म्हणजे याचं क्यूशी कुणाशी क्यूशी डिसजंक्शन घ्यायचंय याचं क्यूशी डिसजंक्शन घ्यायचंय मग डिसजंक्शन काय सांगतो F हे बघा F बघायचं याच्यात कुठे दोन्हीला F दिसले पाहिजे ते F आहे F बाकी सगळे T आणि मग लक्षात घ्या हे मिक्स झालं म्हणून काय म्हणणार काय म्हणणार इट इज नायदर tautology nor contradiction but it is म्हणजे statement pattern but it is contingency finish म्हणजे हे तुम्हाला लक्षात घ्या तर हे अशा पद्धतीनं तुमचा हा आता याच्यातला एक जो आहे जो क्वेश्चन ते तुम्ही करायचा बघा हा फोर्थ क्वेश्चन जर का तुम्हाला होमवर्कला जमला फारच छान आणि हा मार्च 8 ला विचारलेला आहे तो तुम्ही करावा अशी माझी अपेक्षा आहे आणि कराल तुम्हाला समजलं असेल तर हा क्वेश्चन हे व्हिडिओ छान समजला असेल तर तुम्ही ते करू शकाल आणि प्रॅक्टिस करायला काय हरकत नाही ओके हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सेंड करा मित्रांच्या मध्ये परीक्षेचे दिवस आले जवळ त्यांना सुद्धा त्याचा फायदा होऊ द्या ओके थँक्यू